सर्वप्रथम सर तुमचं स्वागत आहे. आणि मुळात निखिल वारे, निखिल सर, तुमच्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे की 20, 21, 22, 23 हे जे वय असतं ना, तसं एक विचार केलं तर हुल्लड वय असतं खूप. म्हणजे मुलं कॉलेजला जातात, वेगवेगळ्या ट्रिप्सला जातात, फिरायला जातात, वेगवेगळ्या क्रिएटिव्ह काही ना काहीतरी गोष्टी करत असतात काही मुलं. एवढं सगळं असताना एक घरातलं एक नाही का एक एज्युकेशनल बॅकग्राऊंड, शैक्षणिक एक तुमचं घरामध्ये एक भक्कम पाया आहे, तो असताना तरी सुद्धा एवढ्या सगळ्या तुम्ही तेव्हा बऱ्याचशा गोष्टी करू शकला असतात. अहिल्यानगरमध्ये तुम्ही राजकारणात एंट्री घेतली आणि खूप कमी वयामध्ये म्हणजे 23व्या वयामध्ये तुम्ही अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून तुमची नियुक्ती झाली, तुम्ही निवडून आलात. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न तोच विचारायचा आहे की 23 वर्षाच्या मुलामध्ये तेव्हा काय चाललं होतं, त्याच्या डोक्यामध्ये काय चाललं होतं, त्याचे विचार काय होते? नाही, मी नगरसेवक जरी 23व्या वर्षी झालो तर राजकारणात एंट्री तसं नाही म्हणता यायचं, परंतु सामाजिक जीवनात जे काम करायची एंट्री ती कॉलेजच्या जीवनापासूनच झाली होती. माझे मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र संदीप दादा खोतकर हे त्यावेळेस नगर शहरामध्ये ज्यावेळेस आले होते त्याच वेळेस नगर शहरामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये माझी त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. आणि त्यांच्याबरोबर राहत असताना मग सामाजिक जीवनात येणं, राजकीय कार्यक्रमाला जाणं येण्याची उपस्थिती वाढली. त्या माध्यमातून एक काम करायची संधी मिळाली. आणि ज्यावेळी 2005 साली संदीप दादा खोतकर हे अहिल्यानगर शहरामध्ये महापौर झाले आणि त्यांच्या माध्यमातून मला प्रभागामध्ये विकास कामं करण्याची संधी मिळाली. आणि ते विकास कामाच्या संधीचं रूपांतर हे 2008 सालच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी निवडणुकीसाठी उभा राहिलो त्यावेळेस प्रभागातील जी जनता होती त्यांनी माझ्या कामाची पावती म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून मला निवडून दिलं. हो, पण प्रश्न तोच येतो ना की एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी एका प्रभागाची पूर्ण तुम्ही नाही का एक जबाबदारी घेताय आणि एका छोट्या मुलावर, 23 वर्षाच्या मुलावर लोकांनी विश्वास ठेवला. सर, राजकारणामध्ये अतिशय कमी वयात अनेक तरुण येतात, त्या ओघाने मी पण आलो. पण त्यांना बऱ्यापैकी राजकीय एक वलय असतो, त्यांना घरातनं एक वातावरण असतं. ज्या व्यक्तीला राजकीय कुठलाही वलय नाही किंवा एक घरातलं बॅकग्राऊंड काहीच नाही, तुम्हाला बॅकग्राऊंडच नाही तुम्हाला मागचं राजकीय, तरी सुद्धा तो मुलगा येतो. नाही, हे खरं आहे की मला राजकीय वलय नव्हतं, परंतु एक जनतेचे काम करायची जी आवड होती आणि सामाजिक जीवनामध्ये काम करायची आवड होती त्याच्यामुळं आपोआपच मी राजकारणाकडे ओढला गेलो. आणि त्या ठिकाणी प्रभागातील जनतेने मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, त्यामुळे मी राजकारणामध्ये यशस्वी झालो. परंतु माझं आपल्याला सांगणं असं आहे की राजकारणामध्ये येणं खूप सोपं आहे असं माझं मत आहे. उद्या कोणालाही वाटलं, कुठलाही तरुण, कुठलाही युवक हा कुठल्याही राजकीय पक्षाचं पद घेऊ शकतो, काम करू शकतो. म्हणून मी अनेकांना सांगत असतो की राजकारणामध्ये येणं खूप सोपं आहे, राजकारणामध्ये टिकणं अवघड आहे. कारण कसं असतं की पहिली ज्यावेळेस निवडणूक असते आणि पहिल्या निवडणुकीत ज्यावेळेस तुम्ही नागरिकांमध्ये जाता त्यावेळेस तुमचे कोणतरी ओळखीचं असतं, तुम्हाला फक्त सांगायचं असतं की मी हे काम करेल असं. तुमच्या ओळखीचा कोणतरी माणूस त्या प्रभागातील लोकांकडे जातो, तो सांगतो आमचा नातेवाईक आहे, आमचा मित्र आहे, त्यांचं काम खूप चांगलं आहे, त्यांना मतदान करा. आणि लोक ते ऐकतात आणि तुम्हाला मतदान करतात. ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्या वेळेस पहिल्या पंचवार्षिकला तुम्हाला संधी मिळते आणि जर तुम्ही काम केलं नाही, दुसऱ्या पंचवार्षिकला तुमची शिफारस कोणीही घेऊन गेलं तर प्रभागातील जनता ऐकत नाही आणि त्या व्यक्तीला निवडून देत नाही. परंतु याच्या उलट जर तुम्ही काम केलं असेल, जनतेचे प्रश्न सोडवले असतील, विकास कामं केले असतील, तर तुम्हाला कोणाच्याही शिफारसीची गरज पडत नाही. किंवा जर शिफारस करायला जरी कोणी गेलं तर त्यावेळेस ते सांगतात की नाही, मागच्या वेळेस तुम्ही ज्या व्यक्तीला आमच्याकडे घेऊन आलं त्याने अतिशय चांगलं काम केलं, अतिशय कामाचा माणूस आहे, चांगला माणूस आहे आणि प्रभागातील जनता तुमच्या पाठीमागे उभं राहते. म्हणून मी अनेकांना सांगत असतो की राजकारण येणं खूप सोपं आहे, टिकणं अवघड आहे. आणि एक ज्यावेळेस तुम्ही पहिली निवडणूक लढवता, दुसरी निवडणुकीमध्ये खूप अवघड असते, पण ती पण ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होता ना, तर ते खऱ्या अर्थानं टिकणं हे महत्वाचं आहे. आणि माझं मत आहे की राजकारणात तरुणांनी आलं पाहिजे आणि टिकलं पाहिजे. मुळात टिकलं पाहिजे. ऍक्सेस सोपं आहे येणं, तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये जाऊ शकता, पण त्यानंतर तिथं स्वतःचं वलय बनवणं, जनतेचे प्रश्न सोडवणं हा एक वेगळाच टास्क आहे. पण आणि जसं तुम्ही आता म्हणालात की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, पण एक होतं ना की राजकीय लोकांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पण एक वेगळा असतो, एक लवाज असतो किंवा एक जॉनर असतो, असं आपण बघतो बऱ्यापैकी की एक गाड्यांचं एक फौज असतो. आणि सगळ्यात जास्त असं म्हणतात की इलेक्शन जर तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर पहिले विचारलं जातं की तुझ्याकडे पैसे किती,
म्हणजे एक खर्च आपण जो म्हणतो इलेक्शनला येणारा खर्च किंवा ह्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? नाही, असं काही नाहीये. जर पब्लिकमध्ये असाल, पब्लिकचे कामं करत असाल आणि जर जनतेला वाटत असाल, तर असे महाराष्ट्रामध्ये नगर शहरामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ज्याची घरची परिस्थिती जरी व्यवस्थित नसली किंवा मोठी त्याच्याकडे आर्थिक ताकद नसली किंवा त्याच्या मागे कोणती अशी बॅकिंग जरी नसली, परंतु काम जर करत असाल तर अनेक देशामध्ये, राज्यात, नगर शहरात अनेक आहे की जे निवडून आलेले आहेत. ते मग तसं काही नाही. हा ठीक आहे, हा एक सध्या जी बदलती जी राजकारण बदलतं त्याच्यामध्ये हा एक भाग आहे राजकारणाचा, परंतु हे म्हणजेच राजकारण आहे असं काही नाही. ओके, त्याचं एक प्रमाण हा एक भाग आहे. असं काही समजा आता जी प्रवृत्ती आता गुंठामंत्री लोकांची, ही त्या लोकांची ही पद्धत आहे, परंतु राजकारण म्हणजे तेच म्हणजे राजकारण असं काही नाही. तुम्ही अतिशय सामान्य राहून, सर्वसामान्य लोकात राहून, साध्या पद्धतीने राहून देखील तुम्ही राजकारण करू शकता. याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर सुजयदादा विखे पाटील किती मोठं व्यक्तिमत्व आहे, परंतु जर त्यांचं राहणीमान पाहिलं तुम्ही, अतिशय साधं, आणि त्यांच्या साध्या राहणीमानामुळे ते जास्त अपील होतात. माझं मत आहे की राजकारणातील व्यक्तीने हे साधंच राहिलं पाहिजे. ओके, राजकीय व्यक्तीने साधं राहिलं पाहिजे. जसं तुम्ही आता सुजयदादांचा विषय घेतलात की तुमच्या आणि संदीप कोतकर यांच्या काही आठवणी आम्हाला सांगाल का तुम्ही? कारण की तुमची सुरुवात तिथनं झाली, जसं तुम्ही आधी उल्लेख केला होता. आणि आहे सुरुवात निश्चितपणे संदीप दादा कोतकरांमुळेच मी राजकारणात आलो. त्यांच्यामुळेच महानगरपालिकेमध्ये नगरसेवकचं तिकीट त्यावेळेस मला मिळालेलं होतं, परंतु कालांतराने काही अडचणी झाल्या, तांत्रिक कायदेशीर अडचणी तयार झाल्या, काही कारणामुळे दादांना राजकारणातून लांब जावं लागलं. परंतु तरी पण त्यांनी जे राजकारणामध्ये मला येण्यासाठी किंवा माझ्या व्यक्तिगत कुठं जीवनात देखील दादांनी जे काही मला मार्गदर्शन केलं, जे काही आम्ही तो काळ, तो निश्चितपणे तो कधी विसरू शकत नाही. सर, आता तुम्ही संदीप कोतकरांसोबत तुम्ही होतात आणि त्यानंतर काही गोष्टींमुळे तुम्हाला म्हणजे थोडंसं बॅक झालात किंवा तुम्हाला थोडीशी अडचणी आल्या त्यानंतरच्या, त्याबद्दल काही सांगाल का? म्हणजे काय नेमकं काय होतं ते? तो जो काळ होता ना साहेब, तो काळच असा होता की ज्यांनी कुणी काही समजा ज्यांची काही चूक नाही अशा लोकांना देखील त्याच्यामध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागला. त्याच्यामध्ये आमचं देखील कुटुंब त्याच्यामध्ये सफर झालं होतं. आणि ह्या सगळ्या अडचणीनंतर की अशी परिस्थिती तयार झाली होती की आम्हाला राजकीय तर अडचणी झाल्या, पण कौटुंबिक जीवनामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात अडचणी तयार झाल्या होत्या. या काळामध्ये माननीय आमदार संग्रामभाई जगताप आणि सुजयदादा विखे पाटील यांनी आम्हाला फार मोठ्या प्रमाणावर मदत केली. मग राजकीय असेल, तुमच्या खाजगी जीवनामध्ये देखील त्यांनी फार मोठं आम्हाला सहकार्य केलं आणि कुठंतरी आम्हाला एक स्टँड होण्यामध्ये त्यांची फार मोठी मदत झाली. आणि संग्राम जगतापांबद्दल आम्हाला काहीतरी सांगा, कारण की नगरमध्ये आता आम्ही खूप ठिकाणी फिरतोय किंवा आम्ही खूप लोकांना भेटतोय ना, तर आम्हाला त्यांची क्रेज कळते, म्हणजे त्यांच्याकडे येणारा वलय कळतोय किंवा त्यांच्यासोबत जे काही आपण जे म्हणतो की एक युथ आयकॉन झालेले आहेत ते आता, कारण की युथचं त्यांच्यासोबत सतत एक दरारा असतं, एक सतत एकत्र असतात, युवक त्यांच्यासोबत सतत असतात. तर त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. संग्रामभाई जगताप हे म्हणजे आता राज्याचं नेतृत्व आहे, ते काय फक्त नगर शहरापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आणि संग्रामभाईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते सतत अतिशय कष्टाळू आणि सातत्य राजकीय जीवनामध्ये ठेवणारं व्यक्तिमत्व आहे. मी जसं संग्रामभाईंना ओळखतो, गेल्या 20-22 वर्षापासून संग्रामभाईंची माझी व्यक्तिगत ओळख आहे. ज्यावेळेसपासून ओळखतो मी, एकही दिवस असं पाहिलं नाही की तो माणूस कामापासून कुठं दूर गेलाय. सकाळी एकदा 10 वाजता घरातून निघाल्यानंतर रात्री 12 वाजू 1 वाजू त्यांचं सातत्य काम सुरू असतं. आणि हे काम करत असताना ते कधी थकत नाही, कधी कंटाळून जात नाही, कधी, आणि प्रत्येक जण काही ना काही त्याच्याकडे गारांनाच त्यांच्याकडे घेऊन येत असतो आणि ते त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाचं समाधान करण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळं निश्चितपणे जो आपण सातत्य, कन्सिस्टन्सी जी मानतात, ती संग्रामभाईंकडून शिकण्यासारखी आहे. अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्ही नगरसेवक आहात आणि आता तुम्ही पुन्हा, आता येणाऱ्या 15 जानेवारीला तुमचं पुन्हा आता ठरेल आणि होपसो तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय तुम्ही पुन्हा भविष्यातले पुन्हा तुम्ही नगरसेवक तिथलचे असाल. नगरसेवकाचा दिनक्रम कसा असतो? नगरसेवकाचा दिनक्रम असं काही खास नसतो. रोज म्हणजे 24 तास त्यांनी जनतेची सेवा करणं हा त्यांचं म्हणजे काम आहे, आणि ती सेवा म्हणून त्यांनी केली पाहिजे. असं दिनक्रम वगैरे काही नसतो. जसे जिथं अडचण तयार होईल, मग त्याला रात्र असू, सकाळ असू, संध्याकाळ असू, दुपार असू, त्यांनी त्या अडचणीच्या काळात त्या नागरिकांसाठी उभं राहिलं पाहिजे. आणि प्रभागातील जनतेने ज्या उद्दिष्टाने त्यांना निवडून दिले आहे त्याला अभिप्रेत काम त्यांनी केलं पाहिजे. आणि प्रभागात येणाऱ्या अडचणी, त्या प्रभागातल्या अडचणी ज्या असतील, मग त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या अडचणी असतील. त्याच्यामध्ये विकास कामं संदर्भातल्या अडचणी असतात,
हा एक भाग असतो. लोक त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून देतात त्यावेळेस त्यांच्या खाजगी जीवनातील अनेक अडचणी देखील ते तुमच्याकडून सोडवण्याची अपेक्षा असतात. त्याचबरोबर काही काही सामाजिक प्रश्न तयार होतात, त्याच्यामध्ये देखील तुमची भूमिका फार महत्त्वाची असते. तुम्ही कसं वागता, समाजाशी कसं बोलता, प्रत्येक नागरिक हे ऑब्झर्वेशन करत असतो. जरी तुमच्या समोर येऊन कुणी काही बोलणार नसतं किंवा तुमच्या काही चुका तुम्हाला दाखवणार नसली तरी त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक परसेप्शन तयार होत असतं आणि त्या माध्यमातून तुमची इमेज तयार होत असते. ओके. आणि तुम्ही जेव्हा प्रभागातल्या लोकांना भेटता, सगळ्यात जास्त समस्या महिला घेऊन येतात की पुरुष? असं काही नाही. ज्या समस्या आहेत महिला सांगतात, पुरुष सांगतात, सर्वसामान्य नागरिक सांगतात, ज्येष्ठ नागरिक सांगतात, जिथं समस्या तयार होती ती समस्या कोण सांगतं याच्यापेक्षा ती समस्या काय आहे आणि ती सोडवण्याकडे तुमचं प्राधान्य असलं पाहिजे. अशा अनेक आम्हाला नगरसेवक भेटतात की ते असं सांगतात की आम्हाला काय राव, आम्हाला फोनच येत नाही, म्हणजे आमचं वॉर्ड खूप चांगलं आहे. तर मी त्यांना सांगत असतो की तसं नसतं, की ज्याच्याकडून काम होण्याची अपेक्षा आहे त्यालाच नागरिक फोन करतात. आणि आम्हाला फोन येतात त्याचा आम्हाला आनंद आहे, नागरिक आम्हाला अडचणी सांगतात त्याचा आनंद आहे आणि आम्ही त्या पद्धतीत ते करत असतो. एक नगरसेवक, आता तुम्ही आता नगरसेवक आहात, आता महिलांच्या अडचणी, आता काही जण म्हणतात की महिला जेव्हा अडचणी घेऊन येतात ते सगळ्यात जास्त अवघड असतं, तर महिलांना तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्या अडचणी? तसं नसतं. ते काय असतं, सर्व दिवस घरातील पुरुष मंडळी कामाच्या निमित्ताने बाहेर जातात. तर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतच महिला हा कुटुंब प्रमुख आहे असं माझं मत आहे. दिवसभर येणाऱ्या अडचणी असतील, मग मला सांगतो पाण्याची अडचण असेल, आज मला सांगा जर घरात पाणी नसेल ते महिलेलाच व्यवस्था करावी लागते. रस्त्याविषयी असेल, अनेक प्रश्न आहेत. समजा रेशन धान्यवाला दुकानदार धान्य देत असेल, ते देखील अनेक असे की महिला भगिनी जाऊन करतात. आणि महिला भगिनींच्या ज्या अडचणी आहेत त्यांची प्रामाणिक अशी अपेक्षा असते की ते आपल्याला भावाच्या नात्याने फोन करतात आणि ते कामं ते सांगतात ते अतिशय त्यांचे स्वार्थ काहीच नसतो. सार्वजनिक कामं सांगतात ते आपण केले पाहिजे. नगरसेवक, आता तुम्ही 15 वर्ष झालं तुम्ही नगरसेवक आहात, 17 वर्ष झाली, 17 वर्षांपासून तुम्ही नगरसेवक आहात. एक प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते नाही का, की आता मी एवढी वर्ष आता नगरसेवक राहिला, चला आता व्हॉट नेक्स्ट. तर निखिल वारेंच्या बाबतीमध्ये व्हॉट नेक्स्ट आहे आता? व्हॉट नेक्स्ट हेच आहे माझं. मी कायम सांगितलेलं आहे, माझं ब्रीदवाक्य पण तेच आहे, राजनीती तुम करो सेवा हम करेंगे. मला कायम सेवा करण्याची संधी प्रभागातील नागरिकांनी देऊ, हीच माझी व्हॉट नेक्स्ट आहे. पुढे असतील ना काही स्वप्न असतील ना? म्हणजे नाही, राजकीय जीवनामध्ये माझं मत असं आहे की स्वप्न हे पाहायचे नसतात, तुम्ही काम करायचं असतं. आणि जे तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं, आणि राजकारणामध्ये स्वप्न पाहण्यापेक्षा आज काय आहे त्याला फार महत्व आहे. तुम्ही आज समजा आजचे जे अडचणी आहेत ते जर का नागरिकांनी सोडवले तर निश्चितपणे तुम्हाला पुढचे पावलं मिळतात, असं काही नाही. त्यासाठी स्वप्न पाहण्यापेक्षा तुम्ही काम करण्यावर भर दिला पाहिजे. ओके, तुम्ही काम करण्यासाठी भर दिला पाहिजे. नगरसेवक हे जे एक पद आहे, सपोज प्रभाग क्रमांक 2 आहे, तर ह्या 15 वर्षांमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की, किंवा या मागच्या 5 वर्षांमध्ये किंवा ह्याच्या आधीच्या तुमच्या टर्म्समध्ये तुम्हाला कुठल्या समस्यांना ऍज अ लोकप्रतिनिधी तुम्हाला कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागलं? आता प्रामुख्यानं आता प्रत्येक वेळेस मी नवीन प्रभागात निवडून आलो आहे. याच वेळेस फक्त असं आहे की मागचा जुना प्रभाग माझा रिपीट झालाय. माझा 2008 साली जो प्रभाग होता तो 2013 साली दुसऱ्या नवीन प्रभागात निवडून आलो. 18 साली त्याच्यापेक्षा त्या भाग सोडून अजून नवीन भाग माझ्याकडे जॉईन झाला होता. आणि यावेळेस देखील तो भाग असून देखील अजून नवीन भाग जॉईन झालाय. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रामुख्यानं माझा प्रभाग म्हणजे काही जुन्या हद्दीतला भाग आणि बहुतांशी वाढीव हद्दीतला. 2001 साली ज्यावेळेस महानगरपालिकेची हद्दवाढ झाली, बहुतांशी भाग माझा हद्दवाढीतला होता. आणि माझ्या प्रभागामध्ये भौगोलिक असमानता होती. म्हणजे निर्मलनगर परिसरापासून वरचा जो पोर्शन आहे त्याला वड्याचा वरचा परिसर जुन्या काळी म्हटलं जायचं. आणि म्हणजे वड्याचा खालचा परिसर आणि वड्याचा वरचा परिसर अशी एक स्थानिक नागरिकांमध्ये भावना होती. आणि त्यांच्यामध्ये एक असं मनात असं असायचं की रे वड्याच्या वरच्या भागामध्ये म्हणजे गुलमोर रोड परिसर असेल, पाईपलाईन रोड परिसर असेल, त्याच्यामध्ये फार चांगली कामं झाली आहेत. परंतु निर्मलनगर परिसर असेल, सूर्यनगर असेल, ह्या भागामध्ये कामं झाली नाही. आणि त्याच्यामुळे म्हणजे भौगोलिक विषमता असायची. आता आपण जसं पाहतो ना की उत्तरेकडे पाणी आहे, दक्षिणेकडे पाणी नाही, तसं आमच्याकडे अशी देखील नागरिकांची भावना होती की ते म्हणायचे की वरच्या माणसाला आम्ही मतदान करणार नाही, म्हणजे वड्याच्या वरच्या माणसाला आम्ही मतदान करणार नाही, अशी मानसिकता असायची. परंतु ज्यावेळेस मी नगरसेवक झालो त्या भागामध्ये, साहेब जर तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो, वड्याच्या वरचा आणि वड्याचा खालचा हा भागच मी संपवून टाकला. आज जर माझ्या प्रभागामध्ये गेले तर पूर्ण समतोल तुम्ही म्हणणारच नाही की हा वाडीव हद्दीतला भाग आहे आणि हा जुन्या हद्दीतला. सगळीकडे अतिशय समान प्रमाणात प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक भागामध्ये मी चांगलं काम केलं. आणि माझ्याबरोबर माझे सहकारी नगरसेवकांनी देखील मला सहकार्य केल्यामुळं निश्चितपणे आपलं काम सोपं झालं. आणि हे काम आम्ही का करू शकलो तर नगर शहराचे जे आमदार आहेत, मी परत एकदा सांगतो की त्यांनी फार मोठा निधी
या पंचवार्षिकमध्ये मला दिलेला आहे. त्याचबरोबर पालकमंत्री साहेब जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब, हे पालकमंत्री झाल्याचा फायदा काय असतो, जिल्ह्यातला पालकमंत्री झाल्याचा फायदा काय असतो, इथून मागं काय व्हायचं, अनेक वेळा जिल्ह्या बाहेरचे पालकमंत्री असायचे. पहिल्यांदा असं झालं की विखे साहेब हे जिल्ह्यातलं मंत्री, आणि त्याचा फायदा नगर शहराला इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की संग्रामभाईंच्या माध्यमातून, विखे साहेबांच्या माध्यमातून मोठा निधी शहराला, तसेच आमच्या प्रभागाला, त्याच्यामुळे आम्ही चांगलं काम करू शकलो. आता तुम्ही म्हणता काम कोणते चांगले केले, जर तुम्ही असं म्हणताल तर प्रामुख्याने सांगतो की आमच्या उपनगरामध्ये तपोवन रोड नावाचा एक रस्ता होता. बरोबर आहे. तो 22 वर्षापासून साहेब तो वाहतुकीसाठी बंद होता. स्थानिक प्लॉट धारकांनी तिथं काहीतरी अडचणी तयार केल्या त्या, आणि तो 22 वर्ष म्हणजे एक पिढी पूर्ण बरबाद झाली. 22 वर्ष. परंतु 2018 साली मी स्थानिक, आमची इथे एक लक्ष्मीनगर सोसायटी आहे, त्या नागरिकांच्या मान्य आमदार साहेबांच्या मध्यस्थीने तो रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. ज्यावेळेस साहेब रस्ता खुला केला त्यावेळेस तिथं जमिनीचा भाव होता 1500 रुपये स्क्वेअर फूट. ओके. हा, आणि हा साहेब 2025 आहे, जर तुम्ही गेले ना तर 80 लाख रुपये गुंठ्याचा भाव त्या भागामध्ये झालाय. तर सांगाय तात्पर्य इतकं नुसतं जमिनीचा भाव नाही वाढले. तर त्या ठिकाणी रस्ता ज्यावेळेस आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही निधी टाकून घेतला, तपोवन रस्ता विकसित केला. साहेब एक नवीन बाजारपेठ ते संपूर्ण उपनगराची तपोवन रोड भागात झाली. मोठा बाजार झाला, नवीन दुकानं झालेले, तरुणांना रोजगार मिळाला, अनेकांचे संसार उभे राहिले. हे काम अतिशय, म्हणजे जर तुम्ही विचारलं ना कोणतं काम चांगलं केलं, ते काम आहे. जॉगिंग ट्रॅक केलेत, डीपी रोडचे विकसित होण्याचे कामं केले, आणि अनेक विकास कामं की जे आपण सांगू शकतो की मी, आमच्या प्रभागातील नागरिक सांगू शकतात की आमचा नगरसेवक कामाचा आहे. असे मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळे त्या ठिकाणी मी समाधानी सांगू शकतो की अनेक कामं केलेत आपण. आणि रोजचे पण असतील ना काही, जसं हे आता खूप मोठी कामं झाली, समजा रोडचं काम करणं, पण अशी छोटी छोटी कामं पण असतील ना जे दिवसाचे असतील, लोक समस्या घेऊन येतात, तेव्हा कसं वाटतं, कारण की बऱ्याच समस्या घेऊन नागरिक कोणाकडे जातात, जो समस्या सोडू शकतो त्याच्याकडे जातात. तर आम्ही म्हणजे नागरिक आम्हाला फोन करत, प्रत्यक्ष आलेच पाहिजे असं काही नाही. जर फोन जरी केला नागरिकांनी, माझं ऑफिस त्या ठिकाणी रोज उघडं असतं, असं काही नाही की इलेक्शन आल्यावर फक्त आम्ही लोकांत जातो. 17-18 वर्षापासून माझं ऑफिस रोज उघडं असतं. तिथं नागरिक येतात, तक्रार नोंदवतात, काही फोनवर सांगतात, काही ठिकाणी बोलून घेतलं जातं, त्या ठिकाणी जातो, आणि जे काही महानगरपालिकेची यंत्रणा असेल, प्रसंगी खाजगी यंत्रणा उभी करून आम्ही ते कामं करून घेत असतो. राजकीय लोकांसोबत जेव्हा आम्ही काही पॉडकास्ट करतो किंवा काही डॉक्युमेंटरीची कामं करतो आम्ही ना, तेव्हा आम्ही बघितलंय की कुठल्याही राजकीय व्यक्तीने एकटं नाही येत, एक मोठा लवाज असतं त्याच्यासोबत. म्हणजे ते आम्हाला भेटायला जरी आले किंवा पॉडकास्टसाठी जरी आले तरी असे 10-12 जणांची एक टोळी असते त्यांच्यासोबत. आणि ते काय फक्त इम्प्रेशनसाठी असतं की ते नाही, आता त्यांच्या विषय नागरिकांचं लोकांचं प्रेम असतं, आता ते त्या माध्यमातून त्यांच्यावर फिरत असतं. तो राजकारणाचा भाग आहे तो. आता कोणाच्या मागे लोक आहे म्हणून त्याला वाईट म्हणता येणार नाही, किंवा कोणाच्या मागे लोक नाही म्हणून त्याला चांगलं म्हणता येणार नाही. प्रत्येकाचा भाग असतो, कोणाबरोबर असतात कोणाबरोबर नसतात, परंतु ते व्यक्ती काम कसं करतो, म्हणजे तुमच्या बरोबर किती लोक आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही नागरिकांचं काम कसं करता याला फार महत्व आहे. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही प्रभागातील जनता जर का केंद्रबिंदू मानून जर का काम केलं तर निश्चितपणे तुम्ही राजकारणात यशस्वी होता. आता माझा आवडता टॉपिक आहे सर, कुरघोडी. ओके, कुरघोडी म्हणजे राजकीय कुरघोड्यांना तुम्ही सामोरं कसं जाता? माझं मत असेच आहे, कोण काय करतं याच्यापेक्षा तुम्ही काय करता याच्याकडे आपण भर दिला पाहिजे. जर तुम्ही नागरिकांचे काम करत असाल, त्यांच्या अडचणींना उभं राहत असाल, आणि त्यांना एक विश्वास तुम्ही देण्या जर का पात्र ठरले, तर कुणी काही कुरघोड्या केल्या तर त्याचा तुमच्या राजकीय जीवनावर काही फरक पडत नाही असं मी मानतो. आपण एक मानसिक त्रास तर होत असेल ना, की म्हणजे होतं ना कधी कधी असं की तुम्ही काहीतरी चांगलं काम करत असता, पक्षांतर्गत म्हणा किंवा इतर पक्षातील लोक काहीतरी कुरघोड्या करतात किंवा वरिष्ठांना तुमच्याबद्दल काही सांगतात. म्हणजे मी पर्टिक्युलर तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, पण ओव्हरऑल जे काही आपण बघतो. कुरघोड्या कोणत्या क्षेत्रात नाही, तुम्ही क्रीडा क्षेत्रात कोणत्या क्षेत्रात नाही, नाट्य क्षेत्रात आहे, क्रीडा क्षेत्रात आहे, सर्व ठिकाणी. त्याच्यामुळे त्याचं असं काही वेगळं काय होतं अँगलनी बघायची गरज नाही, सर्व क्षेत्रात आहे. तुम्ही घरात म्हणले तर घरात सुद्धा कुरघोड्या असतात. तुम्ही राजकीय जीवनात काय घेऊन बसले, त्याला सामोरे कसं जायला पाहिजे, त्याला काय कुठल्याही व्यक्ती म्हणजे कुठल्याही क्षेत्रातील म्हणाल मी, त्याला तुमच्यामध्ये साईबाबांचं जे वाक्य आहे, श्रद्धा आणि सबुरी तुमच्याकडे असली तर तुम्ही जगातल्या कुठल्याही समस्याला सामोरं जाऊ शकता. सबुरी असली पाहिजे. येस, श्रद्धा सबुरी असली पाहिजे, म्हणजे तर तुम्ही कुठल्याही समस्याला सामोरं जाऊ शकता असं माझं मत आहे. आता एक तरुणांसाठीचा प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी, कारण की मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो सर की खूप कमी वयात तुम्ही राजकारणात आलात आणि कुठली पार्श्वभूमी तुम्हाला नव्हती. तर तुमच्या घरातील पार्श्वभूमीबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना सर, तुमच्या घराबद्दल आम्हाला काहीतरी सांगा.
नाही, माझं प्रामुख्याने माझी आई प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषदेमध्ये होती. माझे वडील एस टी महामंडळामध्ये अधिकारी, क्लास 1 अधिकारी आहेत. आणि आमचं काही साधं कुटुंब आहे. आम्ही नोकरीच्या निमित्ताने आमचे कुटुंब नगर शहरात स्थायिक झालेलं आहे. माझा जन्म नगर शहरातलाच आहे. आणि मी आहे, माझी मिसेस देखील BSc B.Ed आहे. ती देखील 10 वर्ष नगरसेविका महानगरपालिकेत तिने काम केलेलं आहे नगरसेविका म्हणून. अरे वा. असं काय आहे, साधं कुटुंब आहे माझं. सर साधने खूप मोठं बोल आहे तुमच्याकडे आता. म्हणजे तुमच्याकडे शैक्षणिकपणे, राजकीयपणे, आणि तुम्ही स्वतः केलंय. म्हणजे सेल्फ बॉन्ड बिल्ड, स्वतः ज्याला आपण म्हणतो की सेल्फ बिल्ड केलंय तुम्ही, ते तुम्ही केलेलं आहे. आणि मग तेच होतं ना की तरुणांचं आत्ताचं की तरुण भरकटण्याचं प्रमाण खूप असतं. म्हणजे कुठल्याही शहरामध्ये जा तुम्ही, आपण पाहतो की तरुण खूप भरकटत चाललेली आहेत. व्यसनाचं प्रमाण खूप वाढत चाललंय. आणि नेहमीप्रमाणे मी तुम्हाला पण एक प्रश्न विचारायचा सर की ना, गर्वाने किंवा चेष्टेने एक गोष्ट सांगितलं जाते की नगरचा मावा खूप फेमस आहे, पण नगरच्या भिंतींबद्दल कोणी बोलत नाही, ज्याच्यावर सगळे पिचकाऱ्या टाकलेले असतात. किंवा व्यसनाचं प्रमाण अहिल्यानगरमध्ये बऱ्यापैकी आहे सर. म्हणजे आपण ते डिनाय नाही करू शकत की नाही. तर त्याबद्दल काहीतरी सांगाल सर, किंवा युवकांसाठी काहीतरी तुम्ही सांगा. युवकांचा विषय असा आहे की तुम्ही जे म्हणता ना की मुलांना हे चुकीच्या गोष्टींकडे अट्रॅक्शन फार लवकर होतं. त्याच्यामध्ये पालकांचा रोल खूप महत्वाचा असतो. जर पालकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो. आणि तुमचं जे मत आहे की नगर शहरामध्ये आहे ती वस्तुस्थिती आहे, त्याच्यामध्ये प्रशासनाने जर व्यवस्थित भूमिका बजावली, कारण की कायदे तर आहेत पण कायद्याचा वापर केला जात नाही, कायद्याचं पालन केलं जात नाही, आणि प्रशासकीय यंत्रणा याच्यात कमी पडते असं माझं मत आहे. मग त्यासाठी काही उपक्रम तुम्ही कधी असं वाटत नाही की तुम्हाला की काहीतरी करायला पाहिजे आपण सुद्धा? 100% याच्यामध्ये केलं पाहिजे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आमच्या सहकाऱ्यांची किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची चर्चा करून याच्यामध्ये भूमिका घेऊ. आता महानगरपालिकेचं इलेक्शन होतं, ते पुढे ढकललं गेलं, 2 वर्ष पुढे ढकललं गेलं. तर पद नसताना, कुठले शासकीय पद नव्हतं तुमच्याकडे, नगरसेवकाचं पद नव्हतं, तर या 2 वर्षांमध्ये हा 2 वर्षाचा काळ तुम्हाला कसा गेला? नाही, प्रामुख्याने जरी आमची मुदत संपली होती नगरसेवक पदाची, परंतु राज्यात सत्ता असल्यामुळं आणि आमदार आमचे असल्यामुळं, पालकमंत्री आमचे असल्यामुळं आम्हाला कधी पद नसल्याची जाणीव झाली नाही. आणि त्यांनी देखील आम्हाला कधीच ही जाणीव होऊ दिली नाही. उलट नगरसेवक पद असताना जेवढा निधी मिळत होता त्याच्या कितीतरी अधिक पटीने मागच्या 2 वर्षात आम्हाला निधी मिळालेला आहे. त्याचं श्रेय सर्व मान्य आमदार संग्रामभाई जगताप आणि पालकमंत्री मान्य विखे साहेबांना जातं. आणि त्या माध्यमातून आमच्या प्रभागातील जनतेला देखील असं कधी वाटलंच नाही की 2023 साली आपल्या प्रभागातील नगरसेवकांची किंवा नगर शहरातील नगरसेवकांची मुदत संपलेली आहे. इतके चांगले कामं झाले की त्यांना आज हे असं वाटतं की आता इलेक्शन लागले तरी नागरिकांना असं वाटतच नाही की इलेक्शन लागले, ते आम्हालाच म्हणतात तुम्हीच आमचे काल नगरसेवक होते ना, आज आणि उद्या पण तुम्हीच असणार आहे. तुम्हाला तो कॉन्फिडन्स त्यांनी दिलाय आता 100%. आणि प्रभाग क्रमांक 2, आता तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मधूनच तुम्ही आता इलेक्शन लढणार आहात. तर प्रभाग क्रमांक 2 बद्दल आम्हाला काही माहिती सांगा ना सर, जी त्याचे प्रश्न. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 2 हा ग्रामीण भागातून जे नागरिक नगर शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले, असा सगळ्या वाडी वादीतील याचं कुठला भाग येतो त्यामध्ये? याच्यामध्ये आमचं निर्मल नगर परिसर असेल, गुलमोर आपलं समजा शिलाविहार परिसर असेल, श्रीराम चौक, पाईपलाईन रोड, पाईपलाईन हाडको, असं तपोवन रोडचा परिसर, सूर्यनगर, असे अनेक म्हणजे 40-50 कॉलन्या मोठमोठ्या या आमच्या प्रभागामध्ये आहेत. आणि अतिशय चांगले सगळे बांधव आमच्या प्रभागातील आहे आणि विकासाची जाणीव ठेवणारे आहेत की जो लोकप्रतिनिधी काम करतो त्याच्या पाठीमागे उभं राहणारे आहे, चांगल्याला चांगलं मानणारे लोक आहेत. आणि जो काम करणार नाही त्याला योग्य वेळी जागा देखील ते दाखवून देत असतात. आणि ह्या प्रभागाबद्दल जाता तुमचं पुढचं ध्येय धोरण काय असेल? प्रामुख्यानं मी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवाराची मागणी केलेली आहे. आणि जर पक्षाने मला संधी दिली तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सक्षमपणे सामोरे जाऊ. आणि तुम्हाला उमेदवारी मिळणार सर? नाही, आपलं लोकशाही आहे साहेब, आणि आमचा पक्ष देखील लोकशाहीला मानणार आहे. माझ्या बरोबर अनेक लोकांनी देखील उमेदवारीची मागणी केली आहे. जर माझं काम असेल, सर्वेमध्ये माझं नाव आलं तर निश्चितपणे पक्ष मला उमेदवारी देईल असा मला विश्वास आहे. अहिल्यानगर मधील प्रभाग क्रमांक 2 ह्या प्रभागातले ना साहेब, आम्हाला काही तुमचे काही किस्से सांगा ना, किंवा असे काही प्रसंग आम्हाला सांगा ना की ते पुढच्यानी पण ऐकले पाहिजे आणि ते समाजासाठी काही हितकारक पण असतील. ज्यावेळेस तुम्ही असा प्रश्न विचारला ना, त्यावेळेस माझ्यासमोर कोविडचा काळ समोर उभा राहतो. त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की संपूर्ण जगच थांबतं का काय अशी परिस्थिती तयार झाली. अनेकांच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो कोविडनी सगळे म्हणजे ग्रासले जात होते.
या महामारीमुळे पुढे लोक टिकतील की नाही अशी परिस्थिती तयार होती. मला एक कुटुंब असं आठवतंय की त्याचं नाव मी तुम्हाला आता सांगणार नाही, परंतु त्या कुटुंबातील एक मुलगा ॲक्सिडेंटमध्ये 2 वर्षापूर्वी दगावला होता. ते मुंबईचं कुटुंब होतं आणि ते तिकडून नगरला स्थायिक झालं होतं. आणि त्या पिरियडमध्ये त्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्याला कोविडची लागण झाली. दवाखान्यात नेण्याची देखील त्यांना अवधी मिळाला नाही. घरातच त्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झालेला देखील त्याच्या पत्नीला माहिती नव्हतं. तिने मला फोन केला की माझ्या मिस्टरांना खूप त्रास होतोय आणि तुम्ही काहीतरी करा, डॉक्टरांची व्यवस्था करा किंवा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा, त्यांना दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करा. साहेब, मी ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर घेऊन त्यांच्या घरी गेलो तर डॉक्टरांनी मला सांगितलं की सुमारे 2 तासाच्या पेक्षा जास्त कालावधी अगोदर या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल. अशी परिस्थिती होती की त्या घरात मृत्यू झाला. साहेब, त्या घरात 2च व्यक्ती होते. ज्यावेळेस अंत्यविधीला न्यायची वेळ आली साहेब, अशी परिस्थिती होती की कोविडच्या भीतीने कोणी अंत्यविधीला खांदा द्यायला किंवा म्हणजे मृत्यूने उचलायला देखील येत नव्हतं. त्या महिलेनी आणि मी आणि त्यांचा एक ओळखीचा होता, अशा 3 लोकांनी जाऊन साहेब अमरधामामध्ये अंत्यविधी केला होता. माझ्या अंगावर काटा आला तुम्हाला सांगताना, परंतु मी माणूस की त्यावेळेस हारताना पाहिलेली कोविडच्या काळामध्ये. अशा काही घटना आहेत की त्या निश्चितपणे त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. आणि कोविडचा काळ तो खरंच खूप भयानक होता. त्या काळामध्ये तुम्ही स्वतःला कसं हे केलं, कारण की तुम्हाला बाहेरची कोविडचं ज्यावेळेस पहिली लाट होती आणि त्यावेळेस असं सांगितलं गेलं की फवारणी केल्याने कोविड होत नाही, असं त्यावेळेस आलं. नगर शहरामध्ये पहिली खाजगी फवारणी साहेब ही मी केली होती. संपूर्ण खाजगी मशिनरी उपलब्ध केली होती. महानगरपालिकेकडून औषध घेतलं, कारण की महानगरपालिकेची यंत्रणा त्यावेळेस पुरेशी नव्हती. अहिल्यानगर शहरात सर्वात प्रथम जे औषध फवारणी आहे की त्या औषधानंतर ते समजा सगळीकडे मारलं जायचं की जेणेकरून ते कोविडचे जंतू जे पसरत नाही असं म्हटलं जायचं. आता शेवटी कोविडचं पूर्ण ज्ञान कोणालाच नव्हतं. त्यावेळेस जसं आपल्याला ते नोटिफिकेशन यायचं तसं आपण वागत होतो. त्या पिरियडमध्ये आम्ही सर्वप्रथम फवारणी केली. त्यानंतर लॉकडाऊन होतं, अनेकांना रोजगाराचं साधन नव्हतं, अनेक कुटुंब हातावर पोट असणारे होते. त्यांना 2 महिने आमच्या कॉलनी जी आहे बहार अर्बन बँक कॉलनी, या कॉलनीतील सर्व नागरिकांच्या माध्यमातून आम्ही 2 महिने सुमारे 1500 नागरिकांना रोज मोफत जेवण 2 वेळचं आम्ही देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. अतिशय यशस्वीपणे पार पाडला. अनेकांना दुसऱ्या लाटीमध्ये इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते, ऑक्सिजनचे बेड मिळत नव्हते, रेमडेसिवीर असेल, टोसिलोझुमाब असेल, असे अनेक इंजेक्शन आम्ही नागरिकांना उपलब्ध करून दिले, ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून दिले. परंतु वाईट असं वाटायचं की जरी आम्ही बेड उपलब्ध करून दिले तरी त्याच्यामध्ये वाचण्याचं प्रमाण हे फार कमी असायचं. मला एक घटना अजून एक आठवती. नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साहेब तुम्हाला सांगतो, ते जळीत कांड घडलं होतं. त्यावेळेस आमदार मान्य संग्रामभाई जगताप पण आम्ही तिथंच होतो. ज्यावेळेस तिथे गेलो साहेब, अक्षरशः माणसं, जिवंत माणसं जळताना आम्ही पाहिली होती. त्यांना आम्ही वाचवण्याचा अनेकांना प्रयत्न केला, परंतु जवळजवळ 10-12 नागरिक त्यावेळेस जे रुग्ण होते ते त्याच्यामध्ये मयत पावले होते. अनेक घटना आहेत की आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु वाचवू शकलो नाही. हे प्रसंग सांगताना ऍक्च्युली सर तुम्ही भावनिक झालात. आणि तो काळही आता पुन्हा तो डोळ्यापुढे आला, तो कोविडचा काळ. तेव्हा कधी असं वाटलं नाही का की आपण हे सगळं करतोय पण आपल्याला जर झाला किंवा आपल्या कुटुंबाला याचा काही त्रास झाला तर? ज्यावेळेस तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात त्यावेळेस तुमचं काम आहे की अडचणीच्या काळात जनतेसाठी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. असे अनेक लोकप्रतिनिधी होते त्यावेळेस ते जनतेला दिसले पण नाही, किंवा आज जे अनेक इच्छुक जे फिरतात ते त्यावेळेस कुणीच नव्हतं. आणि त्यावेळेस आमचं कर्तव्य होतं, आम्ही ते नागरिकांना सेवा देण्याचं काम आम्ही केलं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काय होईल जर तुमचं कर्म चांगलं असेल ना तर तुमचं काहीच होऊ शकत नाही, हा विश्वास आम्ही ठेवणार आहोत. आणि शेवटी देवावर भरोसा ठेवून आम्ही या ठिकाणी काम केलं होतं. अनेक नागरिकांना सुजयदादा विखे पाटील यांनी, संग्रामभाई यांनी मोफत किराणाची किट देखील आम्हाला उपलब्ध करून दिली. 500-700 नागरिकांना आम्ही मोफत, म्हणजे ज्यांच्या परिस्थिती नव्हती त्यांना मोफत किराणा धान्याच्या किट देखील उपलब्ध करून दिल्या होत्या. त्या पिरियडमध्ये आम्ही देखील स्वतः, काही आमचे मित्रमंडळींनी देखील हे करून दिलं होतं. तेव्हाच वातावरण खूपच विचित्र होतं ना सर, म्हणजे घराबाहेर निघायचं नाही किंवा तेव्हा लोक एकमेक, म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की माणुसकी मेली होती तेव्हा, किंवा तुम्ही पाहिले हारताना पाहिली, तुम्ही माणुसकी हारताना पाहिली तुम्ही. त्या काळामध्ये घरातील व्यक्ती सुद्धा, म्हणजे घरातील व्यक्ती एकमेकांना मदत करायला तयार नव्हते. साहेब, मी माझं उदाहरण सांगतो. माझा मुलगा त्यावेळेस 3 महिन्याचा होता
आणि ज्यावेळेस ही परिस्थिती झाली साहेब, मी जो 3 महिने माझ्या कुटुंबाला भेटलो नाही. 3 महिन्याचं बाळ होतं घरात. जर ते घरात गेलो आणि जर काही झालं ते त्याच्यामुळे मी 3 महिने म्हणजे माझ्या घरच्यांना पण भेटलो नव्हतो. हे काम फक्त मी जनतेची सेवा करण्यासाठी घालवलं. विश्वजित नाव आहे माझ्या मुलाचं. त्याचा जन्म तुम्हाला सांगतो 7 फेब्रुवारी 2020चा जन्म आहे त्याचा. आणि त्याच्यात ही सगळी घटना मार्च मध्ये लॉकडाऊन. नाही, हा 3च महिन्याचा होतो माझा. एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा अशा काही गोष्टी तुम्ही पाहता किंवा लोकांचा त्रास तुम्ही पाहता किंवा जनतेला काहीतरी गोष्टींचा त्रास होतोय, रडू येतं कसं? नाही, तुम्हाला रडून चालणार नाही. रडून चालणार नाही. तुम्ही खंबीर भूमिका घेतली पाहिजे. आणि तुम्ही त्या प्रभागाचा काना असता, तर तुम्ही जर का हारले, तुम्हीच रडले, तर मग कसं करणार? त्याच्यामुळे तुम्ही कोविडचा काळ तसं होतं ना सर, तुम्ही पाहताय जवळ. पण तुम्ही काय जे करू शकत होते जास्तीत जास्त काम तुम्ही केलं पाहिजे. आणि ते माध्यमातून आम्ही केलं. आम्ही महापालिकेचे क्वारंटाईन सेंटर उभा केले, खाजगी क्वारंटाईन सेंटर उभा केले. अहिल्यानगर शहरातलं सगळ्यात म्हणजे मी अभिमानाने सांगू इच्छितो की मी असे प्रसंग बघितले साहेब त्या पिरियडमध्ये. आता मी नाव घेणार नाही, परंतु संग्राम भाईंचं मी एका गोष्टीचं साहेब तुम्हाला मी कायम त्या माणसाबद्दल मी जे आदर आहे ते संग्राम भाईंबद्दल सांगू इच्छितो की आज एक शिवसेनेचा नेता आहे. मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, परंतु मी आमदार साहेब स्वतः गाडीत होतो आणि त्या XYZ त्याचा फोन आला आमदार साहेबांना की माझा भावाचा स्कोर खूप वाढलाय. तो एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता की जिथं ते ICU नव्हता, अशा ठिकाणी तो ऍडमिट होता. आणि त्याचा स्कोर खूप वाढलाय. तर आमदार साहेबांनी स्वतःच्या गाडीमध्ये त्या रुग्णाला घेतलं. मी स्वतः त्या गाडीत होतो आणि त्यांना नेऊन एका मोठ्या खाजगी नगर शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. मी ते बघितलं. त्यावेळेस कुटुंबानी संग्राम भाईंचे कसे आभार मानलेले हे मी बघितलेले. त्याच्यामध्ये मी सांगायचं तात्पर्य असे की अशा हजारो कुटुंबांना त्यांनी ऍडमिट केलं असं. आणि मी त्यावेळेस त्यांच्याबरोबर कंटिन्यू असायचो. त्याच्यामुळं मी काय जे सांगतो की जे काम ह्या लोकांनी केलं ना साहेब, त्यांनी केलं म्हणून आज कसं असतं, संग्राम भाईंनी केलं ना आम्ही केलं ना आमच्या खालच्या लोकांनी केलं. ही कुठतरी नेता सक्षम जर का असेल, नेत्याने जर का पुढाकार घेतला तर निश्चितपणे खालची जनता पण त्याच्यामध्ये सहकार्य करतील, काम करतील. त्याच्यामुळे संग्राम भाईंनी जे कोविडमध्ये नगर शहरात काम केलं साहेब ते फार मोठं आहे. आणि त्याच्याबद्दल जास्त चर्चा पण नाही झाली. चर्चा मी तुम्हाला सांगतो, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी कोविडमध्ये काम केलं नाही, त्यांनी कोविड युद्धाचे पुरस्कार घेतले. परंतु संग्राम भाई जगताप हे असं व्यक्तिमत्व आहे की माझ्या समोर आहे की महाराष्ट्र शासनाचे उदय सामंत नगर शहरात आलते आणि त्यांचे उदय सामंत का कोण मंत्री एक्झॅक्ट मला नाव लक्षात नाही, परंतु त्यांनी सांगितलं की आता संग्राम भाई जगताप तुम्ही फार चांगलं काम केलंय कोविडमध्ये, तुम्हाला कोविड युद्ध पुरस्कार. त्या माणसाने एक सुद्धा कोविडचा पुरस्कार घेतला नाही. त्यांनी जर ज्या शहरात आपण राहतो त्या शहरातले हजारो नागरिक जर कोविडनी त्या ठिकाणी निधन पावले, तर मग आपला अधिकार काय? कोविड युद्ध पुरस्कार घ्यायचा अधिकार काय? आणि संग्राम भाईंनी घेतले नाही. तसं सुजयदादांनी देखील त्या ठिकाणी इतकं काम केलं, हॉस्पिटल स्वतः हे केलं. त्यांनी कधी त्याची जाहिरात केली नाही, परंतु त्यांनी त्या माध्यमातून ऑक्सिजन महानगरपालिकेचं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की जे टेस्टिंग सेंटर होतं ते देखील त्यांनी चालवलं. त्या दिवस टेस्ट रिपोर्ट येत नव्हते ते केलं. पण हे लोक कसे आहेत, जाहिरात न करता काम करणार लोक, म्हणून मी त्यांच्यावर राहतो. आणि त्यांनी नगर शहराचं राजकारण कुठेतरी चांगल्या दिशेने नेलेलं. नगरचं भविष्य काय वाटतं सर तुम्हाला? अहिल्यानगरचं अतिशय उज्ज्वल आहे साहेब. तुम्ही जर गेल्या 10 वर्षापूर्वीचं नगर शहर पाहिलं ना आजचं नगर शहर पाहिलं, जमीन आसमानचा फरक आहे. आता येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही चांगले प्रोजेक्ट नगर शहरामध्ये येऊ इच्छित आहे, तर MIDC 600 एकरामध्ये MIDC येते आहे. ते MIDC जर झाली तर 100% नगर शहराला एक चांगलं त्या ठिकाणी मायलेज त्याचं मिळणार आहे, तरुणांना रोजगार मिळणार आहे. काही राजकीय तुम्ही जर सांगितलं कुरघोड्या काही कुरघोड्या लोक करतात ते, परंतु त्याचा परिणाम होणार नाही. येणाऱ्या काही दिवसांमध्ये MIDC अनेक उद्योग क्षेत्रामध्ये निश्चितपणे नगरचं नाव मोठं राहणार आहे. तुम्ही सांगितलं की सुजय विखे आणि संग्राम जगताप हे खूप पॉवरफुल नेते आहेत, त्यांच्याबद्दल तरुणांमध्ये पण खूप आदर आहे. पण मला एक तुम्हाला अहिल्यानगरचा एक नागरिक म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे की सुजय दादा विखे हे खासदारकीला त्यांचा जो पराभव झाला ह्याचा अहिल्यानगरला तोटा झाला? साहेब याचा तुम्हाला एक सांगतो की त्यावेळेस आहे ना काय अफवा उठली मला माहिती नाही, परंतु सुजयदादा विखे पाटील यांच्या पराभवाने सुजयदादा किंवा विखे कुटुंबाचं नुकसान होण्यापेक्षा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालं. आपण जर पाहत असाल तर याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही विकास कामं निधी मोठ्या प्रमाणात नगर शहराला येत होता, तो मागच्या वर्षभरात साहेब नगर शहरामध्ये एकही केंद्राच्या निधीतून तुम्हाला सांगतो नारळ फुटलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे.
हे तुम्हाला माहिती ना, आम्हाला माहिती, सगळ्या नगरकरांना माहिती. अनेक नगरकर देखील खासगीत ही चूक मान्य करतात की सुजयदादा विखेंचा पराभव झाल्याने विखेंचे कमी अहिल्यानगर जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते 100% झालेलंच आहे, त्याच्यामध्ये कोणी नाकारू शकत नाही. मला ऍक्च्युली तुम्हाला हेच विचारायचं आहे की खूप जण असंही बोलतात की नेता चांगला होता पण काही गोष्टी आम्हाला त्यांच्या आवडत नव्हत्या किंवा असं एक चर्चा केली जाते. पण मुळातच मला असं वाटतं की नागरिकांना बऱ्यापैकी हेच कळत नाही की कुठल्या व्यक्तीचं काय काम आहे. नाही, तसं नाही साहेब. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे रुमर सुटले ना त्या पिरियडमध्ये, मी सांगतो की हा पराभव फक्त 16,000 मतांचा आहे. 16 का 17,000 विखे साहेबांचा पराभव झाला. याच्यामध्ये मूलभूत जे प्रश्न होते त्यावेळी जे खोट्या अफवा पसरवल्या गेल्या, याच्यामध्ये प्रामुख्याने जे अफवा होते त्याच्यामध्ये संविधान बदलणार आहे, त्या ठिकाणी काही समाजांच्या माध्यमातून म्हणजे काही संदेश दिले गेले, त्याचा दुष्परिणाम झाला. अजून त्यावेळेस प्रामुख्याने अडचणी अशी आली की त्यावेळेस कांद्याला भाव नव्हता. आणि अजून एक अडचण अशी होती की आमचे नेते जेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे दुग्ध विकास खातो आणि दुर्दैवानं त्यावेळेस दुधाची रेट पडलेली होती, त्याचा देखील फार मोठा तोटा हा आम्हाला मताच्या माध्यमातून सहन करावा लागला. एवढं करून देखील फक्त 16,000 मतांनी पराभव झालेला आहे. आणि जर तुम्हाला मी अजून एक गॅरंटी सांगतो, जर विखे म्हणजे जसं दरवर्षी जसं विखे पाटील कुटुंब निवडणूक हाताळत असतं तशा पद्धतीने जर का निवडणूक हाताळली असती निश्चितपणे पराभव झाला नसता. परंतु आम्हाला ज्या समजा आम्हाला राजकीय मर्यादा पाळून हे करावं लागलं आणि त्याच्यामुळं काही गोष्टी झाल्यात. पण ठीक आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही सुधारून घेऊ. खूप चांगलं आहे. आणि आता तुम्ही म्हणालात की तुमचा आधी प्रभाग वेगळा होता, त्यानंतर तुम्ही आज तुमचा प्रभाग क्रमांक 2. ही प्रभाग रचना कशी केली जाते बरं? प्रामुख्याने ती कशी असते साहेब, ती पूर्वीच्या काळी एक प्रभाग म्हणजे 2008 साली 1 नगरसेवक होता, 2013 साली एका प्रभागामध्ये 2 नगरसेवक होते, 2018 साली 4 नगरसेवक होते. म्हणजे शासनाचं जसं जसं धोरण बदलतं तसं पद्धतीने लोकसंख्या प्रभागातील म्हणजे क्षेत्रफळ बदलत असतं आणि त्या अनुषंगाने प्रभागाची रचना केली जाते. बरोबर. आता तुम्ही एवढे वर्ष राजकारणात आहात किंवा आता प्रभाग क्रमांक 2, आता पर्टिक्युलरली आपण प्रभाग क्रमांक 2 वर बोलूयात आता. बरोबर. त्या प्रभागामध्ये तुम्ही कुठली कुठली अशी उपक्रम तुम्ही अशी राबवलेली आहे? आता जसं प्रभाग नगरसेवक म्हणून काम करतो प्रामुख्यानं, मग सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जे आमच्या प्रभागातील जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, विविध शासकीय नोकऱ्यांची जे तयारी करतात, अशांसाठी मग MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअरचं प्रशिक्षण असेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जी आमच्या प्रभागातील मुलं आहेत त्यांच्यासाठी राज्यातील फार मोठी म्हणजे सुमारे 8,000 विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धा घेतली. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला की मध्यंतरी जी दिल्लीची घटना घडली होती, त्याच्यानंतर आता मुंबईची घटना त्या मुलीवर अत्याचाराची घडली होती. त्याच्यानंतर आम्ही अजून एक विषय असा होता की इथं शेजारच्या चिचोंडी पाटील एक गाव आहे, त्या गावामध्ये आमचे अंगणवाडी सेविका होती जी आमची नातेवाईक होती, तिच्यावर एक दुर्दैवी प्रसंग घडला होता व त्याच्यामध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. आणि हत्या करून म्हणजे अतिशय विचित्र पद्धतीने ते सगळं झालं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही एक गोष्ट अशी केली की महिलांना संकटाच्या काळामध्ये मदत मिळण्यात फार मोठ्या अडचणी तयार होतात. माझे मित्र आहेत काही IT क्षेत्रात काम करतात, त्यांच्याबरोबर चर्चा करून मी निडले SOS नावाचं एक ॲप आहे. ते ॲप असं आहे की संकट काळी जर का तुम्ही त्याचं समजा बटन दाबलं किंवा त्याच्यामध्ये फीचर्स आहेत, समजा त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग चालू होतं, अलर्टचा मेसेज जातो, 4 नातेवाईकांना कॉल संपर्क केला जातो, असे त्याचे फीचर्स आहेत. ते आम्ही एक ॲप तयार करून घेतलं आणि ते आमच्या प्रभागातील सर्व ज्या महिला भगिनींना मोफत उपलब्ध करून दिलं. ते निडले SOS ॲपच्या माध्यमातून संकट काळामध्ये महिलांसाठी फार मोठं, ते नुसतं महिलांसाठीच नाही, ज्येष्ठ नागरिकांना कधी समजा अचानक कोणाला रात्री समजा चोर येऊ शकतात, कोणाच्या समजा एखादी मेडिकलची इमर्जन्सी येऊ शकते, याच्यामध्ये देखील ते ॲप फार उपयोगाचं आहे. निडले SOS नावाचं ॲप करून घेतलं. तुम्हाला सांगतो अजून एक विषय असा आहे की मध्यंतरी तुम्हाला माहिती महानगरपालिकेचे जे कचरा संकलनाचा प्रश्न होता ते अतिशय गंभीर झाला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे नवीन निविदा देखील काढता येत होती. सुमारे 2 महिने आम्ही स्वखर्चाने आमच्या प्रभागातील कचरा संकलन केलं. आणि हे कचरा संकलन करत असताना तुम्हाला सांगतो की अतिशय सक्षमपणे यंत्रणा उभी केली. आणि त्याच्यामुळं जरी नगर शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न तयार होता परंतु माझ्या प्रभागामध्ये कचरा संकलन अतिशय व्यवस्थित होतं. आणि त्याचा आदर्श अहिल्यानगर शहरातील अनेक, म्हणजे आदर्श म्हणण्यापेक्षा ती उपक्रमात अहिल्यानगर शहरातील अनेक नगरसेवक आमचे मित्र सगळे सहभागी झाले, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आणि महानगरपालिकेला फार मोठ्या प्रमाणावर मदत झाली.
त्या कालावधीमध्ये, कारण की कचरा तर फार मोठा होता आणि यंत्रणा पूर्ण बंद पडली होती. हेच हा उपक्रम असेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की अनेक उपक्रम असतात. मग देवदर्शन यात्रा असेल, त्याच्यानंतर समजा मध्यंतरी आम्ही एक मुलांना मोफत स्कॉलरशिप देखील सुरू केली. ती जे गरजू कुटुंब आहे की ज्यांची शैक्षणिक मुलांना शिकवायची इच्छा आहे, परंतु काही अडचणीमुळं आर्थिक नसल्यामुळं ते शिकू शकत नव्हते, अशा मुलांना देखील म्हणजे प्रत्येक इयत्तेमधले 5-5 मुलं अशी आम्ही सुमारे 50 मुलांना मागच्या वर्षीपासून मोफत शिक्षण देण्याचा देखील उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. आणि ते अतिशय यशस्वीपणे आमचे मित्र आहेत ते मंगेश सर म्हणून, त्यांच्या माध्यमातून उपक्रम देखील चालू होते. सर्व खर्च आमचं प्रतिष्ठान करतं. प्रतिष्ठानचं नाव काय सर? आमचं जगदंब युवा प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान आहे. त्या माध्यमातून आम्ही सर्व करत असतो. आणि तुम्ही प्रतिष्ठानच्या मार्फत सुद्धा तुम्ही आज युवकांसाठी काम करताय, तुम्ही त्यांच्या शिक्षणावर काम करताय. मला असं वाटतं की असे खूप व्हिजनरी नगरसेवक आपल्याकडे पाहिजे. नाही, व्हिजनरी म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस दैनंदिन जीवनामध्ये काम करताना तर रोजच्या येणारा प्रॉब्लेम हा वेगळा असतो. रोज नवीन प्रश्न असतो. त्या नवीन प्रश्नाला जर मला एक सांगा तुम्ही की कोविडच्या काळातले प्रश्न वेगळे, पावसाळ्यातले प्रश्न वेगळे असतात, उन्हाळ्यातले प्रश्न वेगळे असतात, हिवाळ्यातले प्रश्न, म्हणजे प्रत्येक दिवसानुसार हे तुमचे प्रश्न बदलत असतात. त्याला प्रश्नाला अनुसरून तुम्हाला काम करावं लागतं. तुम्ही जर ते काम केलं तर निश्चितपणे नागरिकांचं समाधान होत असतं. कुठल्याही व्यक्तीला सपोज नगरसेवक व्हायचं असेल तर एक तरुण मुलगा आहे, हा तुमचा पॉडकास्ट पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की नाही आता मलाही नगरसेवक व्हायचंय, पण प्रश्न पडलेला असतो की माझ्याकडे कमी सोर्स आहे किंवा माझ्याकडे नाही आहे, इतर काही गोष्टी नाही, तर मला नगरसेवक व्हायचंय, तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे? नगरसेवक ज्याला व्हायचं त्यांनी जनतेचे कामं केले पाहिजे. आणि स्वतःला सगळ्यात महत्वाचं की मी कुणीच नाही हे जोपर्यंत तुम्ही मनात ठरवत नाही ना, जोपर्यंत तुमच्या मनात अहम असेल मी कोणतरी श्रेष्ठ आहे, माझ्या मागं लोकांनी आलं पाहिजे, जर तुमचा असा समज असेल तर तुम्ही राजकारणात येऊच नका. ज्याला सेवक म्हणून काम करायचं असेल ना त्यांनीच राजकारणात आलं पाहिजे. ज्याला सत्ता गाजवायची किंवा ज्याला पद मिळवायचं आणि त्यांनी राजकारणात येऊ नये या मताचं मी आहे. कारण असं असतं की नगरसेवक हे पद जे आहे हे पद हे सेवा करण्यासाठी दिलेलं आहे. आणि जर तुम्ही त्याची सेवा म्हणून केली तर तुम्हाला प्रभागातील जनता स्वीकारते. जर तुम्ही ती सत्ता गाजवली तर निश्चितपणे दुसऱ्या टर्मला ते तुम्हाला खाली बसवते. इतकं सरळ सोपं आहे, एकदम सोपं आहे. मग तुम्ही कुणी असा. आणि रोज तुम्हाला जनतेमध्ये जावंच लागतं. नाही, रोज जनतेमध्ये जाणं म्हणजे आपलं कर्तव्यच आहे ना साहेब, ते आपण गेलंच पाहिजे. आणि जे सिजनेबल राजकारण करतात म्हणजे निवडणूक आल्यानंतर लोक जायचं, निवडणूक गेल्यानंतर परत तुम्ही तुमचं कुठेतरी गायब होऊन जायचं, परत निवडणूक आल्यानंतर, तर अशांना जनता स्वीकारत नाही. आणि तुम्ही जसं आता वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल तुम्ही बोललात की असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो, तर असे जेव्हा उपक्रम राबवले जातात तेव्हा बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो ना, म्हणजे जनतेचा राजकारणाकडे. जनता तुमच्याकडे बघतच असते साहेब. म्हणजे तुम्ही उपक्रम राबवा नाही तर नका राबवू. तुम्ही उपक्रम राबवले तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला जाणवतात, चांगल्या वाईब्स येतात आणि त्या माध्यमातून एक तुम्हाला जनता चांगला. जर तुम्ही उपक्रम राबवले ना जनता काय बोलत नाही, पण शेवटी त्यांच्या हातात त्यांच्या बोटात जी ताकद असते 5 वर्षानंतर ते त्यांचे सिंगल बोटाची ताकद बटन दाबून ते दाखवून देतात काही न बोलता. यस. आणि आता तुमची तयारी कशी चालली सर? नाही, तयारी म्हणण्यापेक्षा आमची तयारी ही रोजच असते. म्हणजे आज जर निवडून आलो आम्ही आणि उद्यापासून आमची पुढच्या इलेक्शनची तयारी सुरू असते. आणि त्याच्यामध्ये तयारी एकच आहे की प्रामुख्याने जनतेला अभिप्रेत तुम्ही काम करणे. तुमचे जे राजकीय नेत्यांशी जे संबंध आहे तर त्या संबंधांचा उपयोग हा प्रभागातील जनतेसाठी जर झाला तर निश्चितपणे जनता पण ते स्वीकारते. जर तुमचे समजा राजकीय संबंध आहेत आणि त्या माध्यमातून प्रभागातील जी जनतेसाठी विकास निधी उपलब्ध झाला, त्या ठिकाणी त्यांची जे अडचणी असतात, कोणाच्या नोकरी असती, जे नोकरीचे काम असते, कोणाचं बदलीचं असतं, कोणाला काही मेडिकल इमर्जन्सी असते, कोणाला ऑपरेशन करून घ्यायचं असतं, शासकीय योजनांचा लाभ करून घ्यायचा असता, कोणाला ऍडमिशन कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे, हे जर का तुम्ही तुमचे राजकीय संबंध किंवा तुमचं राजकीय वजन वापरून करून दिली तर नागरिकांना ते चांगलं असतं. आणि हे सर्व करून तुम्हाला शेवटी तुमच्या मनामध्ये एक जनतेबद्दल आत्मीयता असली पाहिजे. आणि कुठंच तुमच्याला गर्वाचा लवलेशी नाही झाला तर तुम्ही जमिनीवर राहून जर काम केलं तर तुम्ही परत त्या पदाला पात्र असता. म्हणजे तुम्हाला या सर्वांगीण गोष्टींचा विचार केल्यावरच काही गोष्टी तुम्हाला भेटतात, ते म्हणजे मतदान. येस येस. तुम्हाला जर मत पाहिजे असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. बरोबर. तुम्हाला 24 तास जनतेसाठी द्यावे लागतील. 24 तास जनतेसाठी दिलेच पाहिजे साहेब. आणखी एक प्रश्न होता मला की
कधी असं वाटत नाही का की रोज पब्लिकला भेटायचं, रोज फोन कॉल्स उचलायचे, किंवा एक असं असतं ना की एखाद्या कुठल्याही व्यक्तीचं आपण जेव्हा कंटिन्यू आपण सतत काही काम करतो आणि अचानक एक काम नाही केलंय की जनता अचानक बोलून जाते की काय तुम्ही आमचं कामच नाही केलंय, काय तुम्ही, आणि तुम्हाला असं जाणवतं की अरे मी आधी बरेचसे कामं केले फक्त मी एकच नाही केलेलं, तेव्हा कधी असं वाटतं का की काय चाललंय आपलं? तुम्ही ज्यावेळेस राजकारणात येता ना साहेब, त्यावेळेस तुम्ही ही शक्ती कमी आणि ही शक्ती जास्ती वापरली ना, म्हणजे ऐकून घ्यायची क्षमता शक्ती जास्ती वापरायची आणि बोलण्याची शक्ती कमी वापरली ना, तर निश्चितपणे तुम्ही सर्व कामं करू शकता. ऐकून घ्यायचं, जर चुकलं तुमच्याकडून काम नाही झालं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे जर का तुम्ही प्रयत्न केले तर निश्चितपणे कामं पण होतात. ठीक आहे, लगेच तुम्ही आज गेले, तुमच्या हातात काही जादूची कांडी नाही. एखाद्या नागरिकाने तुम्हाला आज समस्या सांगितली आणि उद्या सुटायला असं काही नसतं. अनेक समस्या सुटण्यासाठी वर्षाचा कालावधी देखील जातो. अनेक, तुम्ही साहेब माध्यम आहे, सिस्टीमचा एक भाग आहे, तुम्ही सिस्टीम नाही. तुम्ही ते सिस्टीम कडून तुम्हाला काम करून घेण्यासाठी निवडून दिलं असतं. नागरिकांना पण समजत असतं, आमच्या भागात सुशिक्षित जनता आहे, सुज्ञ आहे सगळे, त्यांना कळतं. हा, तुम्ही जर समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर केला ना, समोरच्या व्यक्तीला समजलं काम होईल किंवा नाही होईल नंतरचा भाग आहे, परंतु तुम्ही त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताय, हे ज्यावेळेस त्या नागरिकाला वाटतं ना, त्यावेळेस त्याचे समाधान होतं. असं आहे, आणि त्याच्यामुळे ते ऐकून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. जनतेमध्ये सतत तुम्ही राहिलं पाहिजे आणि जनतेचा प्रश्न सोडवण्याचा तुम्ही किमान प्रयत्न केला पाहिजे, प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, दिखावा न करता प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रसंगी खिशात हात घालून पदरमोड करून देखील तुम्ही जनतेचे काम सर्व सिस्टीमवर ठेवून चालत नाही. प्रसंगी तुम्हाला पदरमोड करून देखील कामं करावं लागतात आणि ते तुम्ही केले पाहिजे. प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी आत्ताच्या अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये निखिल वारे यांना का निवडून दिलं पाहिजे? माझं मत असं आहे की जनतेला अभिप्रेत मी काम केलं आहे, मोठ्या प्रमाणावर विकास निधी प्रभागामध्ये आणलेला आहे. त्याचबरोबर की अनेक जे अडचणी वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न होते ते सोडवण्याकडे प्रामुख्याने भर दिलेला आहे. त्याच्यासाठी आमचे नेत्यांनी म्हणजे सुजयदादा विखे पाटील, संग्रामभाई जगताप यांनी देखील फार मोठ्या प्रमाणावर मदत निधीच्या माध्यमातून आम्हाला केलेली आहे. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला सांगतो, नगरसेवकाचं जसं म्हणजे नगरसेवकांनी काम केलं पाहिजे, विकास कामं केले पाहिजे, हे जितका अभिप्रेत आहे ना, तितकाच त्याचा त्रास पब्लिकला न झाला पाहिजे हे देखील अभिप्रेत असतं. अनेक लोकप्रतिनिधींचा त्रास देखील समाजाला होत असतो, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे हे देखील गोष्ट असते की म्हणजे तुमची काम करण्याची क्रयशक्ती ती जितकी चांगली पाहिजे, ती जास्त पाहिजे, त्याचबरोबर तुमची त्रास देण्याची शक्ती देखील कमी पाहिजे. आणि आमच्यापासून नागरिकाला कुठल्या आमच्याकडे येणं म्हणजे कुठली भीती वाटत नाही. आमच्यापासून कुठल्याही नागरिकांना, व्यावसायिकांना, बिल्डर लोकांना त्रास होत नाही. म्हणजे हा देखील एक प्रश्न आहे की अनेक ठिकाणी असे त्रास पण होत असतात. आपण जर पुण्याचे, मुंबईचे, अहिल्यानगर शहरात देखील काही उदाहरणं अशी आहेत की उद्योजकांना त्रास होत असतात. तर आमच्याकडून म्हणजे असं आहे की आमचं सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहेच, परंतु सुशिक्षित मंडळी आमच्या बरोबर आहे, उद्योजक आमच्या बरोबर आहे, प्राध्यापक मंडळी आमच्या बरोबर आहे, डॉक्टर मंडळी आमच्या बरोबर आहे. त्याचबरोबर जनतेचे आम्ही कामं केल्यामुळं सर्व महिला भगिनी, तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना जी आहे अतिशय प्रभावीपणे आम्ही राबवली. सुमारे 8,000 महिला भगिनींचे फॉर्म माझ्या प्रभागामध्ये मी ऑफिसमध्ये प्रत्येक महिला भगिनींचे भरून घेतले, ऑनलाईन सबमिट केले, त्या माध्यमातून त्यांना अनुदान चालू झाले. साहेब, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की माझ्या प्रभागामधल्या सुमारे 1200 कुटुंबांना, 1200 कुटुंब म्हणतोय मी, मोफत म्हणजे धान्याची वितरण जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी चालू होण्यासाठी पाठपुरावा केला. पूर्वीच्या काळी त्यांना हजारो रुपये देऊन त्या ठिकाणी वर्षे लागून पण मोफत धान्य सुरू होत नव्हतं, परंतु मी सुमारे 1200 कुटुंबांना हे मोफत धान्य योजनेचा लाभ मिळवून दिला. साहेब, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, केंद्र शासनाची वयश्री योजना आहे. ती वयश्री योजना अशी आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत 65 वर्षाच्या पुढचे, 60 वर्षाच्या पुढचे, की ज्यांना त्यांना कमरेचा बेल्ट लागत असतो, व्हीलचेअर लागत असते, कमोड चेअर लागत असते, कमरेचा बेल्ट, अनेक प्रकारचे मेडिकल इक्विपमेंट आहेत की जे ज्येष्ठ नागरिकांना गरजेचे असतील. ते माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही कॅम्प भरवले. सुमारे 1200-1300 ज्येष्ठ नागरिकांना आपण ते जे वयश्री योजनेच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले आणि अतिशय चांगल्या प्रतीचे. आज देखील जे नगरला दिव्यांग सेंटर आहे त्या माध्यमातून आम्ही ते वयश्री योजनेचं काम सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आपले महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्र्यांची जी सहायता निधी कक्ष आहे त्या माध्यमातून देखील अनेक नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी उपचारासाठी मदत मिळवून देत असतो आणि हे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही करतो. तुम्ही एक प्रभागातील कामांची लिस्ट वाचून दाखवली निखिल सर,
म्हणजे खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे या प्रभागामध्ये, आणि हे सांगितलं पाहिजे. हे सांगितलं पाहिजे. आणि आमचं असं आहे की आम्ही आधी केले मग सांगितले. हे सर्व काम आम्ही केलेले आहेत आणि म्हणून आम्ही सांगतो. जर आम्ही काम केलंच नसतं तर आम्हाला सांगता आलं नसतं. परंतु आज काम केलंय म्हणून आत्मविश्वासाने आम्ही सांगतो. विकास कामं तर केलेत, ते सर्वच करतात, पण त्याचबरोबर शासकीय योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या. शासकीय योजना अनेक आहेत परंतु सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे पोहोचण्याचं काम आम्ही केलं आणि त्याचा मला अभिमान आहे. आपण खूप वेळापासून चर्चा करतोय, पण त्या चर्चेमध्ये ना 2 नावांचा तुम्ही सातत्याने नाही का तुम्ही त्यांचा उल्लेख केलाय, ते म्हणजे संग्रामभैया जगताप आणि सुजयदादा विखे यांच्याबद्दल तुम्ही उल्लेख केला. तर ह्या दोघांबद्दल पण मला खूप कुतूहल आहे. माझ्यासारख्या खूप साऱ्या तरुणांना खूप कुतूहल असते की हे व्यक्तिमत्व कसे. संग्रामभैया जगताप यांच्यातले तुम्हाला कुठले गुण असे आवडले की त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या सहवासात आलात किंवा तुम्ही आजही राजकीय प्रवास त्यांच्यासोबत अतिशय केला? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कसं असतं त्यावेळेस तुमच्या आयुष्यात अशा काही घटना किंवा असे प्रसंग घडत असतात की त्याच्यातून तुमचं नेतृत्व गुण सिद्ध होत असतात. संग्रामभाईंच्या बाबतीत सांगायचं जर का झालं तर तुम्हाला आठवत असेल की 10-12 वर्षापूर्वी राजसाहेब ठाकरे जे आहेत त्यांच्या महाराष्ट्रभर दौरा सुरू होता. आणि हा दौरा जेव्हा सुरू होता त्यावेळेस ते नगरमध्ये पण येणार होते. नगर शहरामध्ये येणार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली होती. आणि त्यावेळेस असे म्हणजे दगडफेक त्यावेळेस राजसाहेबांचा ताफा देखील अडवला गेला होता. आणि अशी चर्चा होती नगर शहरात किंवा संपूर्ण राज्यभरामध्ये बातम्या सुरू होत्या त्यावेळेस की राजसाहेब ठाकरेंच्या ताफ्यावर त्या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये दगडफेक झाली. आणि त्याच्यानंतर अशी एक दबक्या आवाजात अशी चर्चा होती नगरमध्ये की आता संग्रामभाई जगताप हे मुंबईला कधी जातील का नाही जातील, कारण की राजसाहेब ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाली. असा प्रसंग होता. साहेब मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता हा व्यक्ती मुंबईच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात होता आणि मुंबई सगळीकडे फिरत होता, ड्रायव्हर आणि ते स्वतः. आणि लोक असे मानायचे की आता संग्रामभाई मुंबईला जातील का नाही जातील, कारण की त्यावेळेस राज ठाकरेंचा दरारा जो होता तो अतिशय फार मोठं त्यांचं चालू होतं ना, असं म्हणायचे की वो जातील का नाही. परंतु त्यांची जी डेअरिंग मी त्यावेळेस पाहिली ना, दुसऱ्या दिवशी ही व्यक्ती आणि दैनंदिन कामं सुरू केली. त्यांनी असं दाखवलं पण नाही, असं वाटून पण दिलं नाही की इतकी मोठी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. अजून एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो मी की ज्यावेळेस आता मध्यंतरीच्या काळामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देऊन भारतीय जनता पार्टीचा महापौर केला होता, तर त्यावेळेस अनेक लोकांनी त्याच्यातून अंग काढून घेतलं की असं की आमचा काही संबंध नाही नगरसेवकांनी. आणि एक मतप्रमोह असे होते की नगरसेवकांना ढकलून द्या, तुमच्या अंगावर घेऊ नका, असं नको. पण तो नेता असा संग्रामभाईंनी अशी भूमिका घेतली की हा हे मी केलंय आणि याच्यावर पक्षाने काय कारवाई करायची ते मला मान्य आहे. इतक्याला सांगायला पण फार मोठं जिगर लागतं. आणि हे सगळं करून त्यावेळेस काही लोकांनी असं मत पसरवण्याचा प्रयत्न केला की आता संग्रामभाई जगताप यांना म्हणजे कुठंच संधी मिळणार नाही किंवा त्यांच्या त्याच माणसाने 3 महिन्यात परत साहेब लोकसभेचं तिकीट घेतलं होतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने परत 3 महिन्यात त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकं की हे मी केलंय हे सुद्धा सांगायला साहेब जिगर लागतं. आणि हे संग्रामभाईंच्या माध्यमातून मी पाहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक कुटुंबांना तरुणांना त्यांनी आधार दिलाय. एक चांगलं संघटन नगर शहरामध्ये उभं केलं. हे त्यांचे वाखाणण्यासारखे गुण आहे. अडचणीच्या काळात मदत करणारा नेता ही संग्रामभाईंची ओळख आहे. आणि सुजयदादांच्या बाबतीत जर तुम्ही प्रश्न विचारला तर सुजयदादांचं असं आहे की इतका मोठा माणूस इतका साधा कसा असू शकतो, याचं जर राज्याने देशाने उदाहरण घ्यायचं असेल तर त्याचं सुजयदादांच्या माध्यमातून द्यावं लागेल. कारण की ते साहेब इतके म्हणजे त्यांच्याकडे 45-50 हजार कर्मचारी असतील त्यांच्या संस्थेकडे कामाला, पण त्यांचं वागण्याचं राहण्याचं इतकं साधं प्रमाण आहे. साहेब सुजयदादा इतके साधे राहतात, त्याच्यामुळं आम्ही सर्व त्यांचं अनुकरण करून अतिशय साधारण म्हणजे सर्व राहणीमान जर तुम्ही आमच्या सगळ्यांचं पाहिलं तर अतिशय साधं आहे. कारण की आमचा नेता साधा राहतो, निश्चितपणे त्याचाच आदर्श आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या अंगावर तुम्हाला 1 ग्रॅम सोनं दिसणार नाही. कुठं आमचे कपडे तुम्हाला सांगतो अतिशय साधे असतील सगळ्यांचे. आमचं राहणीमान कुठं आम्ही म्हणजे ते नाही का ते नेहरू पायजामा शर्ट ते कांजीचे कपडे तसं आमचं कधी कुठं दिसणार नाही. आणि हे सगळं करत असताना त्यांचं प्रामुख्याने एक वाचतं की तुम्ही सामान्य जनतेला जे उपयोगी होतील अशा पद्धतीने तुमची वर्तणूक असली पाहिजे. तुम्ही सर्वसामान्य जनतेची कामं केली पाहिजे. हे त्यांचे जे गुण आहेत सुजयदादा विखे पाटलांचे. आणि त्यांचं देखील एक असं आहे की तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देतात. आणि आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्हाला ओळखच त्यांनी दिली. म्हणजे तुम्ही जर आता मगाशी मला विचारलं प्रश्नाचं उत्तर देताना की तुम्हाला कोणतं पद नाही का अपेक्षित आहे, तर मला विखेंचा कार्यकर्ता हे पद फार मोठं आहे माझ्यासाठी. की विखे पाटलाचा कार्यकर्ता ही ओळख माझ्याकडून आयुष्यभर कोणी
खेचून घेऊ शकत नाही. हे पद मला आजन्म करता मिळालं आणि ते कायम राहावं, हा म्हणजे राहील अशी मला अपेक्षा आहे. आणि ते फार मोठं पद आहे. आता तुम्ही इलेक्शनच्या बाबतीत आपण भरपूर गप्पा झाल्या. आता तुम्ही 17 वर्षांपासून नगरसेवक आहात. तुमच्याकडे हा खूप मोठा साठा आहे सर अनुभवांचा, किंवा तुम्ही जनतेची कामं केली. तर मला कुतूहल असतं किंवा कुठल्या व्यक्तीला असं वाटतं की आपलं आता प्रमोशन व्हावं, तर सर 17 वर्षांनंतर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्हाला आणखी कुठलं तरी वेगळं पद मिळावं महानगरपालिकेमध्ये? अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही, की तुम्ही विचारलं की मला तुम्हाला कोणतं पद अपेक्षित आहे का किंवा पद मिळावं अशी अपेक्षा आहे का. मी तुम्हाला एक सांगतो की मी ज्या नेत्याबरोबर काम करतो, माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य म्हणून काम करतो. परंतु आम्हाला विखे पाटलांचा कार्यकर्ता ही जी ओळख आणि हे जे पद मिळाले ना, हे आमच्यासाठी फार मोठं आहे. आणि ते पद आमच्यासाठी कोणत्याही राजकीय पदा म्हणजे राजकीय किंवा महानगरपालिकेच्या पदासाठी पेक्षा फार मोठं आहे. आणि ते पद आमचं आहे, त्याच्यामुळे त्या पदाव्यतिरिक्त आम्हाला दुसरी कोणती अपेक्षा नाही. आणि ते पद फार मोठं आहे आमच्यासाठी. विखे पाटलांचा कार्यकर्ता ही ओळखच जिल्ह्यात पुरेशी आहे आणि ती ओळख आमची आहे, त्यामुळे त्या पदावर आम्ही समाधानी आहे. काय होतं सर, तुम्ही पदाची व्याख्याच पूर्ण बदलून टाकली. सत्य आहे ना साहेब, जे सत्य आहे त्यांना आजन्म पद येते. त्या पदाला एक्सपायरी डेट नाही. बाकी सर्व पदांना एक्सपायरी डेट आहे. कुठलंही राजकीय पद घेतलं त्याला एक्सपायरी डेट आहे. विखे पाटलाचा कार्यकर्ता हे पिढ्यानुपिढ्या असतात. म्हणजे असे अनेक कुटुंब बघितले की पहिली पिढी होती, त्याच्यानंतर दुसरी पिढी, तिसरी पिढी देखील विखे पाटलाचा कार्यकर्ता. म्हणजे हे पद काय फक्त तुमच्या जन्मापुरतच नाही, तुमच्या जन्मानंतर पुढच्या पिढीकडे पण ते जर प्रामाणिकपणे काम केलं तर ते जात आहे. आणि तुमचं आणि सुजयदादांचं नातं कसं आहे? नातं म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला, म्हणजे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत, आमचं काही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी आम्हाला जे काही राजकीय मदत केली, जी व्यक्तिगत जीवनामध्ये मदत केली आणि मोठ्या भावाप्रमाणे ते आमच्या बरोबर राहतात. कुठल्याही प्रकारचं लवलेस त्यांच्या वागणुकीतून जाणवत नाही, मोठेपणाचा बडेजावपणा ते कधी मिरवत नाही. आणि त्यांचं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही साधे राहा आणि पब्लिकचे कामं करा. त्याच्यामुळं जे आहे ते आहे. निखिल सर, आणखी एक प्रश्न आहे की एक प्रभाग असेल सपोज, तिथे नाही का 4 नगरसेवक असतात. कुठल्याही प्रभागाला 4 नगरसेवक असतात, पण कधी कधी असं होतं की 3 विरोधी पक्षातले असतात आणि एक फक्त सपोज तुम्ही ज्या स्टँडिंग पक्षामध्ये आहात त्यातला तुम्ही असाल, तर तेव्हा काही अडचणी येतात का? सुदैवानं आमच्या प्रभागामध्ये 4ही नगरसेवक आमच्या विचाराचे आहेत आमच्या, आणि आम्ही एक दिलानी चौघांनी मागच्या पंचवार्षिकला काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे चांगलं काम करता आलं. प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास एकमताने जर काम केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा प्रभागातील जनतेला होतो. आणि आम्ही 4 नगरसेवकांनी अतिशय चांगलं काम केलंय. आणि तुमचा प्रश्न असा आहे की जर वेगवेगळ्या मताचे नगरसेवक असतील तर त्याचा दुष्परिणाम होतो का? तो काही प्रमाणात होतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण एखादा निधी आला तर समजा 2 रस्ते आहेत आणि मी सांगितलं एखाद्या रस्त्यावर टाकायचं, दुसरा म्हणतो दुसरे, ह्या सगळ्या याच्यात विकास निधी थांबून जातो. आणि श्रेय लाटण्याचा पण प्रयत्न होतो. श्रेय लाटण्याचा प्रकार असा आहे की तुम्ही काही जरी केलं तर जनता जागरूक आहे, जनतेला माहिती असतं कोण काम करतं आणि कोण काय. असे श्रेय लाटून कधी कोणाचं कामाचं करू शकत नाही, असं हे मताचं मी आहे. त्यामुळे ज्याला ज्यांनी श्रेय घ्यायचं, ज्याला काम करतं त्यांनी काम करावं, ज्याला श्रेय घ्यायचं त्यांनी श्रेय घ्यायचं. त्याच्याने काही फरक पडत नाही. कुणी कोणाचे बोर्ड लावले नाही किंवा कुणी कोणतं श्रेय घ्यायचं नाही, काही फरक पडत नसतो. ज्याला काम करायचं त्याला. आता तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात, तर आपण बऱ्यापैकी पाहतो की एक तणावपूर्ण वातावरण असतं कुठल्याही राजकीय व्यक्तीबद्दल नाही, ओव्हरऑल आपण त्यांच्याबद्दल बोलतोय की जेव्हा हा मानसिक तणाव असतो किंवा एक सतत एक प्रेशर असतं कामावर, जनतेकडनं असेल किंवा वरिष्ठांकडनं असेल, तर त्याला तुम्ही सामोरे कसं जाता? कसं असतं, कुठलंही काम करत असताना जर तुमची प्रामाणिक भावना काम करायची आहे आणि त्याच्यामध्ये जर काही जनतेचं हित आहे आणि जर तुमचं मन म्हणते की तुम्ही करता ते बरोबर आहे आणि तुमच्या मनाबरोबर जर पब्लिक देखील म्हणती की तुम्ही करता ते योग्य करता, ते कोण तुमच्याबद्दल काय बोलतं, त्याचं काय मानसिक प्रेशर, तर तुम्ही घ्यायचं काय कारण नाही. जर तुमचा उद्देश चांगला आहे, म्हणजे तुमचं म्हणजे ना उद्देश जर का तुमचा म्हणजे योग्य असेल तर त्याच्यामुळं कोण काय म्हणलं तरी काही फरक पडत नाही. जर तुम्ही तणाव जर चुकीचं करत नसाल तर त्याचं तणाव घ्यायचं काही कारण नाही, या मताचं मय आहे. खूप चांगलं वाटलं सर. आणि तुम्हाला आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्ही निवडून येणार आहात हे तुमच्या बोलण्यातनं किंवा तुमच्या कामातनं कळतच आहे. तरी सुद्धा तुम्ही इथे आलात, आमच्यासोबत तुम्ही गप्पा मारल्यात, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार सर.